तर नेहरूंसोबत मोदींची तुलना होऊ शकत नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवारांनी हे विधान केलं। नेहरूंसोबत तुलना करण्याचा प्रश्न येत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं। नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहे। आनंद आहे, त्यांना आणखी काय मिळावा ही त्यांच्या शास्त्राची इच्छा असेल तर आणि काही त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे नाही आहे। पण नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता, ते 4398 दिवस होते। मोदीजी आता 4399 दिवस झाले आहेत आणि पुढेही ते राहणार आहेत। याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे, मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे। तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे। मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे। त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही, तुलना करण्याचं कारण आहे। 15 लाख रुपए काला धन, 2 करोड़ नौकरियां हर साल, किसानों की आमदनी दुगनी करना, बेरोजगारी महंगाई खत्म करना, कई सारे वादे किए, झूठे वादे किए थे, उसमें से एक भी पूरा नहीं कर पाए। कोई माफी नहीं, कोई अफसोस नहीं। किस तरह से चकमा देकर, धोखा देकर चुनाव जीता गया। माझं असं मत आहे, त्यांनी पुतीनचं पण रेकॉर्ड मोडावं, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्हाला सुखानं जगून द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे। माझं असं मत आहे, त्यांनी पुतीनचं पण रेकॉर्ड मोडावं, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्हाला सुखानं जगून द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे।